आणि कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीवरनं उमेदवारांच्या पुण्यातल्या यादीवरनं मुरलीधर मोहोळांनी एक प्रकारे अजित पवारांवरती निशाणा साधलेला की गुंडांना उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता। तर मुरलीधर मोहोळ यांच्या याच आरोपांनाच अजित पवारांनी कसं उत्तर दिलंय तेही आपण पाहूया। माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा। म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे। एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला, कसा गेला, काय गेला, याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात ह्याचंही रेकॉर्ड काढा। तर पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे खासदार या दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये जो वाद पेटलेला आहे त्या वादाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सध्या आपले पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत। मंदार, या दोन नेत्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पेटलेला वाद पाहायला मिळतोय, काय पार्श्वभूमी आहे मोहोळ वर्सेस पवार या वादाची? ज्ञानदा, पार्श्वभूमी ही आहे की या दोन्ही पक्षांनी या दोन्ही नेत्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार त्यांच्या पक्षाकडून दिलेले आहेत आणि त्यामुळं या दोन्ही नेत्यांना आपली बाजू झाकण्यासाठी किंवा आपली पडती बाजू सावरण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करावा लागतो आहे। भारतीय जनता पक्षाकडून रोहिदास चोरगे या अतिशय गंभीर गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे, प्रतिभा चोरगे या महिलेला। आणि याबद्दल जेव्हा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता त्यांनी अजित पवारांच्या उमेदवारांकडे बोट दाखवलं। पालकमंत्री म्हणतात की पुणे गुन्हेगारी मुक्त करायला हवं आणि दुसरीकडे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत शहराच्या त्यांनी दिलेले उमेदवार तपासा, हे कुठल्या तत्वात बसतं असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मग ते आंदेकर असतील, 2 आंदेकर महिला असतील किंवा बापू नायर असतील यांच्या उमेदवारीवरती बोट ठेवलं। आणि याला उत्तर देताना अजित पवारांनी थेट जो निलेश घायवळ गँगस्टर पळून गेलेला आहे परदेशामध्ये, त्याला पळून जाण्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी किंबहुना मुरलीधर मोहोळ यांनी मदत केलेली आहे असा गंभीर आरोप केला। कोण परदेशात गेलंय, त्याला पासपोर्ट कोणी दिलाय, जरा डोकं खाजवा असं अजित पवार त्यांच्या शैलीमध्ये बोललेले आहेत आणि हा गंभीर आरोप त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती केलेला आहे। खरं तर पुण्यामधली वाढती गुन्हेगारी रोखणं हे या दोन्ही नेत्यांचं काम आहे। एरवी हे दोन्ही नेते कितपत यामध्ये काम करतात हे सगळं पुणेकर पाहतात, कारण पुण्यातली गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। मात्र निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघं एकमेकांवरती टीका करतायत। अर्थात ही टीका लुटूपुटूची लढाई ठरू नये, खरंच पुण्याची गुन्हेगारी कमी व्हावी हीच पुणेकरांची अपेक्षा असेल। ज्ञानदा, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या वादाची पार्श्वभूमी सांगितल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।